नमस्कार मित्रांनो, आपण हायकोर्ट शिपाई भरती आणि इतर महत्त्वाच्या भरतीसाठी संपूर्ण सिलॅबस रिव्हिजन सब्जेक्ट वाईज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे काही पी-डी-एफ आपण फ्रीमध्ये देतोय, ते जॉइन करून घ्या आणि संपूर्ण अपडेट पण तिथे येते. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई आहे. ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते मित्रांनो? 62 वर्ष. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? नवी दिल्ली. ठीक आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती. आणि महाराष्ट्रात किती उच्च न्यायालय आहे? मुंबईमध्ये एक आहे आणि त्याचे खंडपीठे किती आहे? 3. कोठे कोठे? नागपूर, संभाजीनगर आणि तिसरा कुठे आहे मला ते कमेंट करून सांगा. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्ती वय किती असते? 65. आणि जे उच्च न्यायालय त्याची किती असते? 62. सर्वोच्च न्यायालयाची किती असते? 65. मुंबई उच्च न्यायालयाचे पणजी खंडपीठ कोणत्या राज्यात आहे? गोवा. तर तिसरा खंडपीठ कोणता आहे? पणजी. ठीक आहे. पहिला कोणता? नागपूर, संभाजीनगर आणि पणजी. ठीक आहे. जिल्हा न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश कोण असतात? जिल्हा व सत्र न्यायाधीश. ठीक आहे. एफ-आय-आरचा पूर्ण अर्थ काय आहे? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. आणि भारतातील संविधानाचे जनक कोणास म्हणतात? आंबेडकर यांना. ठीक आहे. संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? जम्मू काश्मीर, जे की आता रद्द करण्यात केली गेलेली आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्यालय कोणते आहे? म्हणजे कोठे आहे? मुंबई येथे आहे. ठीक आहे. मुंबई. समोर ॲन्सर आहे मित्रांनो. लोक न्यायालय कशासाठी आयोजित केले गेले आहे? तडजोडीने खटले मिटवण्यासाठी. म्हणजे लवकरात लवकर खटले मिटवण्यासाठी कोर्टात न जाता. ठीक आहे. भारतीय संविधानानुसार देशाचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. माहिती अधिकाराचा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 2005. माहिती अधिकारावरती प्रश्न येतात मित्रांनो. ठीक आहे. दिवाणी खटला कशाशी संबंधित असतो? मालमत्ता व पैशाचे व्यवहार यावरती प्रश्न आलेला आहे अगोदर. फौजदारी खटला कशाशी संबंधित असतो? गुन्हेगारी. ठीक आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना शपथ कोण देतात? राज्यपाल. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? सी-पी राधाकृष्ण. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? 1862. ठीक आहे. तर कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाहीत? ठीक आहे. पुणेमध्ये नाही. मी सांगितलं अगोदर नागपूर, औरंगाबाद, पणजी. ठीक आहे. खंडपीठावरती प्रश्न येतो म्हणजे येतो, पाठ करून ठेवा. नागपूर, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आणि पणजी. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण हे होते? एच-जे कनिया. पहिले, दुसरे भारताचे पहिले इंग्रज म्हणजे असे येतात. ठीक आहे मित्रांनो, पहिले गेल्यावरती. उच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असावेत हे कोण ठरवते? राष्ट्रपती. ई कोर्ट इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चालणारे न्यायालय. आणि हे ई कोर्ट पहिल्यांदा कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? तर मित्रांनो, केरळ या राज्याने सुरू केलेले आहे. ठीक आहे. केरळ या राज्याने सुरू केलेले आहे. एवढं लक्षात ठेवा. न्यायालयाचा अवमान केल्यास शिक्षा देण्याचा अधिकार कोणाला असतो? त्याच न्यायालयाला. ठीक आहे. वकिलांना व्यवसायासाठी कोणाची परवानगी लागते? बार कौन्सिलची. ठीक आहे. बार कौन्सिलची. नेक्स्ट बघूया. संविधानाने नागरिकांना किती मूलभूत हक्क दिले आहे? 6. ठीक आहे. मतदान करण्यासाठी किमान वय किती असावे लागते? 18 वर्ष. 21 वर्ष ऑप्शन असेल तुम्हाला, ते तुम्ही टिक करून येसाल. 18 वर्ष आहे. ठीक आहे. पोलीस कोठडी पी-सी-आर जास्तीत जास्त किती दिवसाची असू शकते? 14 दिवसाची. राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? सी-जे-आय म्हणते, म्हणजे सरन्यायाधीश. ठीक आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून कोण हटवू शकतो? ठीक आहे. संसद. न्यायाधीशांना कोण हटवू शकतो? संसद. कशा प्रकारे? महाभियोग. ठीक आहे. महाभियोग या प्रक्रियेनुसारच हटवला जाऊ शकतो.
न्यायाधीश. ठीक आहे. पोक्सो कायदा कशाशी संबंधित आहे? बालकांचे लैंगिक शोषण रोखणे. ठीक आहे. यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. खूप महत्त्वाचा ॲक्ट आहे. ठीक आहे. ग्राहक संरक्षण कायदा कधी संमत झाला? 1986 मध्ये. ठीक आहे. जगातील सर्वात मोठे संविधान कोणत्या देशाचे आहे? तर भारताचे. जिल्हा दंडाधिकारी म्हणून कोण काम पाहते? जिल्हा अधिकारी, कलेक्टर. ठीक आहे. भारतातील एकूण उच्च न्यायालयाची संख्या किती आहे सध्याला 2025 मध्ये? 25. ठीक आहे. 2025, 25 न्यायालय असं लक्षात ठेवू शकता. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 288. ठीक आहे. समोर बघूया. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची किमान वय किती असायला पाहिजे? 25 वर्ष. ठीक आहे. आणि राज्यसभेसाठी किती आहे? 35 वर्ष. ठीक आहे. 35 इयर. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. आणि सर्वाधिक काळ कोण आहे मग? कमेंट करून सांगा. ठीक आहे. आता हे झालं पहिलं. आता भाग 2 बघणार आहोत मित्रांनो. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याचं रिव्हिजन आपण प्रश्नामार्फत करणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्ही जर इथपर्यंत बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. लाईक, सबस्क्राईब आणि हाईप पण द्या. ठीक आहे. तिथे लास्ट खाली हाईप म्हणून आहे, तिथे हाईप द्या. ठीक आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. उपराजधानी नागपूर. ठीक आहे. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे 2025 नुसार? एकनाथ शिंदे. ठीक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सध्याचे गृहमंत्री अमित शहा. सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्राचे कळसुबाई. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. लोणावळा आणि खंडाळा ही पर्यटन स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यात आहे. ठीक आहे. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? मुंबई. ठीक आहे. इंडिया गेट आणि गेटवे ऑफ इंडियामध्ये कन्फ्युजन होतं मित्रांनो. गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे आणि दिल्लीमध्ये कोणता आहे मग सांगा कमेंट करून. तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु. ठीक आहे. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? कमळ. ठीक आहे. समोर बघूया. भारतरत्न मिळवणारे पहिले खेळाडू कोणते आहे? सचिन तेंडुलकर. करंट रिलेटेड आहे मित्रांनो आणि इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आहे? शिवनेरी किल्ला. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. भारताचे मिसाईल मॅन कोणाला ओळखले जाते? अब्दुल कलाम. ठीक आहे. भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? माउंट एव्हरेस्ट. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद. यावरती प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. 8 मिनिटे 20 सेकंद. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधूंनी. ठीक आहे. रेडिओचा शोध मार्कोनी. ठीक आहे. आणि भारताचे राष्ट्रीय गाणे कोणते आहे? वंदे मातरम. समोर बघूया. जनगण मन हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे? ठीक आहे. रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. आणि जवळपास 2025मध्ये यांना या घटनेला 25 वर्ष की 50 असे कितीतरी वर्ष झाले आहेत. ठीक आहे. तुम्ही सर्च करून व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो. इम्पॉर्टंट आहे तो. त्यावरती प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला साखरेचा जिल्हा म्हणून ओळखले जातात? तर अहमदनगर. तर अहमदनगरला साखरेचा जिल्हा का ओळखतात? कारण की तिथे ऊस लागवडीचे प्रमाण जास्त आहे, कारखाने जास्त आहे, असं लक्षात ठेवू शकता. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली आहे? सुभाषचंद्र बोस. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे कोणी म्हटले आहे? लोकमान्य टिळक. ठीक आहे मित्रांनो माझी तब्येत थोडी खराब आहे, त्याच्यामुळे आवाज थोडे हे असेल. ठीक आहे. तुम्ही समजू शकता. सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केला? राजाराम मोहन रॉय. महात्मा गांधीचे पूर्ण नाव काय आहे? मोहनदास करमचंद गांधी. नेक्स्ट बघूया. भारताचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? 15 ऑगस्ट. प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहे? 36. शून्याचा शोध कोणी लावला? भारताने. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? हिमोग्लोबिन. ठीक आहे. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? 206.
गुरुत्वाकर्षणाचा शोध कोण लावला? सर आयझॅक न्यूटन. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. संगणकाचा शोध कोणी लावलाय? चार्ल्स बॅबेज. लक्षात ठेवा मित्रांनो. फेसबुकचे संस्थापक कोण आहे? मार्क झुकरबर्ग. ठीक आहे. कोरोना विषाणूची सुरुवात कोणत्या देशातून झाली आहे? चीन. भारताचे पहिले अंतराळवीर कोणते आहे? राकेश शर्मा. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यात आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर कोल्हापूर या जिल्ह्यास कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? तर राष्ट्रीय फळ मित्रांनो आंबा आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? हॉकी. सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक. विठ्ठल मंदिर कोठे आहे? तर पंढरपूर. शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो? 5 सप्टेंबर. बालदिन कधी आहे? 14 नोव्हेंबर. ठीक आहे. समोर बघूया. नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर गोदावरी. ठीक आहे. तर गोदावरीचा उगम कुठे होतो ते मला सांगा. महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर कुठे होतो ते कमेंटमध्ये सांगा. 7 बेटांचे शहर कोणाला म्हणतात? मुंबईस म्हणतात. ठीक आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोण? छत्रपती शिवाजी महाराज. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर चंद्रपूर या ठिकाणी आहे. ठीक आहे. समोर बघूया. भारताचे चलन कोणते आहे? रुपया. ठीक आहे. 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? वित्त सचिव. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. RBI. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? बेंगळुरू. ठीक आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय भालाफेकपटू कोण आहे? तर नीरज चोपडा हे आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, येऊ शकतो त्यावर प्रश्न. क्रिकेटचा देव कोणास मानले जाते? सचिन तेंडुलकर. लोकसंख्येनुसार जगातील पहिला देश कोणता आहे? भारत. तर जवळपास 140 कोटी लोकसंख्या आहे आपली भारताची. ठीक आहे. आणि चीन 2 नंबरला आहे सध्याला. पांढरे सोने कशाला म्हणतात? कापूस. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? मंगळ. ठीक आहे. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिलेली आहे? लाल बहादूर शास्त्री यांनी. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो बरं? तर ग्रामसेवक हा असतो. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण? तर मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. लोकसभेचा सभापती कोण असतो? तर कोण आहे 2025 मध्ये? तर ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? जयशंकर. महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? मराठी. जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? नाईल. विद्युत बल्बचा शोध कोणी लावला? थॉमस अल्वा एडिसन. ठीक आहे. थॉमस एडिसन. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे? तर विनोबा भावे. कोण आहे? विनोबा भावे. सत्यशोधक समाजची स्थापना कोणी केली आहे? महात्मा ज्योतिराव फुले. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक? तर मित्रांनो कॉल आला होता. ठीक आहे. तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? महात्मा ज्योतिराव फुले. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा कितवा क्रमांक आहे जगात? 7वा. ठीक आहे. सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? सूर्य. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती असतात? 21%. तर नायट्रोजनचे किती असतात? प्रमाण 71%. ठीक आहे. पेन्सिलमध्ये काय वापरले जातात? ग्रॅफाइट. रक्तातील साखरेचे प्रमाण कशामुळे नियंत्रित होते? इन्सुलिन. तापी नदीचा उगम कोठे होतो? सातपुडा पर्वत. ठीक आहे. तर भीमा नदीचा उगम कुठे होतो मित्रांनो ते मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिले मातेचे धरण कोणते आहे? गंगापूर, नाशिक येथे आहे. भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉईंट, दुधवा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मध्य प्रदेश. भारताचे लोह पुरुष कोणाला ओळखले जाते? सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे.
आता मराठी व्याकरण बघणार आहोत मित्रांनो, ठीक आहे. आता आपलं चालू घडामोडी आणि जी-केचं कव्हर झालंय. आता मराठी व्याकरण बघूया. मराठी भाषेतून एकूण किती स्वर आहेत? 14. ठीक आहे. आई या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? माता, जननी. आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहे? नभ, अंबर. ठीक आहे. शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? भाव वाचक. ठीक आहे. शहाणपणा हे याच्यात कुठून तरी म्हणजे या शब्दामध्ये भावनाचा उच्चार होतो. त्याच्यामुळे भाववाचक नाम आहे. ठीक आहे. मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय आहे? मुले. शाळा या शब्दाचे अनेक वचन शाळा. विरुद्धार्थी शब्द श्रीमंत, गरीब आणि उजेड, अंधार. ठीक आहे. शब्दाच्या एकूण जाती किती आहेत? 8. क्रियापदाचे रूप कशावरून बदलते? लिंग, वचन आणि पुरुष. ठीक आहे. आशीर्वाद हा शब्द शुद्ध कसा लिहायचा? ठीक आहे. आशीर्वाद अशा प्रकारे. कपाळ मोक्ष होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? मरण पावणे. अधोमुख या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? उन्मुख. मराठी भाषेची लिपी कोणती आहे? देवनागरी. देवनागरी या लिपीस लाळबोध लिपी असं पण म्हणतात. ठीक आहे. बाळबोध, सॉरी, बाळबोध. संधी सोडावा. सूर्योदय, सूर्य प्लस उदय. संधी सोडवा. ठीक आहे. म्हणजे सूर्योदय याची संधी काय आहे? सूर्य प्लस उदय. ठीक आहे. हात दाखवून अवलक्षण या म्हणीचा अर्थ स्वतःहून संकट ओढवून घेणे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? पराभव करणे. ठीक आहे. ज्याला कोणीही शत्रू नाही असा कोण? अजात शत्रू. दुतर्फा म्हणजे काय? दोन्ही बाजूनी. गाय या शब्दाचे लिंग बदला म्हणजे विरुद्धार्थी. गाय, बैल. ठीक आहे. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर सर्वनाम. ठीक आहे. क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियापद. हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गज. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. गरज अस सरो अन वैद्य मरो या म्हणीचा अर्थ काय? काम झाले की उपकार विसरले. ठीक आहे. विसरणे. प्रतिक्षण हा कोणता समास आहे? अव्ययी भाव समास. ठीक आहे. देवाने या शब्दातील प्रत्यय ओळखा. ने हा प्रत्यय आहे म्हणजे देवा. लास्टला काय लागले? ने हा प्रत्यय म्हणतात. लास्टला जो लागतोय त्याला प्रत्यय म्हणतात. ठीक आहे. खिडकी या शब्दाचे अनेक वचन खिडके आहे. शुद्ध शब्द ओळखा. तर दुर्दैव हा शुद्ध शब्द आहे. विद्वानचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? विदुषी. उलटे या शब्दाचे स्त्रीलिंगी रूपी काय आहे? सांडणी. मराठी वर्णमालेत किती व्यंजने आहेत? 34. बोलणारा या शब्दातील मूळ धातू कोणता आहे? बोल. ठीक आहे. नारा हा काय आहे? नारावाला हा प्रत्यय आहे. ठीक आहे. प्रत्यय म्हणजे काय ते तुम्हाला वरती सांगितलंय मी. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी काय रूप काय आहे? कवित्री. ठीक आहे. नद्या हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे? नदी. समुद्र शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? रत्नकार आणि सागर. इम्पॉर्टंट आहे. रत्नकार आणि सागर. आस्तिक या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द काय आहे? नास्तिक. तोंडात बोट घालणे म्हणजे काय? नवल करणे, आश्चर्य करणे. ठीक आहे. चाकूने या शब्दातील विभक्ती कोणती? तृतीय. ठीक आहे. पांढरा या शब्दाचे विशेषण काय आहे? गुणविशेषण. ठीक आहे. तो घरी जातो या वाक्यातील काळ कोणता आहे? वर्तमान काळ. ठीक आहे. आता भाग 4 मध्ये शिपाई कामाशी संबंधित आणि संकीर्ण बघणार आहोत.
प्रश्न संख्या 161 ते 200 पर्यंत. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. शिपायांचे मुख्य कार्य काय आहे? ठीक आहे मित्रांनो, यावरती प्रश्न येऊ शकतो. न्यायाधीशाच्या सूचना पाळणे, फाईल्स ने-आण करणे. ठीक आहे. न्यायालयात शांतता राखण्याचे काम कोणाचे आहे? शिपाई आणि पोलीस कर्मचारी. ठीक आहे. कोर्टाच्या नोटीस बजावणे म्हणजे काय? संबंधित व्यक्तीला कायदेशीर कागदपत्र पोहोचवणे. ठीक आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, पाठ करून ठेवा. न्यायालयात शिरताना काय पाळावे लागते? शिस्त आणि शांतता. शिपायाने ड्युटीवर असताना कोणता ड्रेस घालावा? विहित गणवेश म्हणजे युनिफॉर्म. ठीक आहे. कागदपत्रे फाटू नयेत म्हणून काय करावे? फायलिंग नीट करणे. तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे असेल तर इंटरव्ह्यूमध्ये हे संपूर्ण प्रश्न विचारले जातील आणि प्रश हे प्रश्न एक्झाममध्ये तर विचारणारच आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. कोर्टाने वेळ संपल्यानंतर शिपायाने काय करावे? ठीक आहे. लाईट, पंखे बंद करणे, दारे नीट लावणे. ठीक आहे. जर एखाद्याने न्यायालयात गोंधळ घातला तर काय कराल? तातडीने वरिष्ठांना किंवा पोलिसांना कळवाल. ठीक आहे. असले प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात आणि एक्झाममध्ये पण. संगणकावर फाईल शोधण्यासाठी काय कराल? सर्चमध्ये. ठीक आहे. सर्च कराल. ईमेल म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक मेल. ठीक आहे. या गोष्टी कॉमन आहे, येऊ शकतात. पिण्याचे पाणी भरून ठेवणे कोणाचे काम आहे? शिपाई, हमाल. न्यायाधीशाच्या डायरीचे रक्षण कोण करतो? स्टेनो किंवा शिपाई. ठीक आहे. समोर बघूया. फाईल्स कपाटात लावण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? इंडेक्सिंग. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. इंडेक्सिंग. न्यायालयात फोन वापरण्याबाबत काय नियम आहे? फोन सायलेंट किंवा बंद. ठीक आहे. शिपायाने न्यायाधीशाशी कसे वागावे? आदराने, नम्रतेने. ठीक आहे. पुराव्याचे कागदपत्र कुठे सादर केले जातात? न्यायालयाच्या समोर. उच्च न्यायालयाचा शिक्का कोणाच्या ताब्यात असतो? रजिस्ट्रारच्या. ठीक आहे. स्वच्छतेबाबत शिपायाची जबाबदारी काय आहे? न्यायालय कक्ष स्वच्छ ठेवणे. ठीक आहे. एखादी गुप्त फाईल कोणाला दाखवली असते का? नाही. दाखवायची असते का? नाही. शिपायाने वेळेवर कामावर येणे का गरजेचे आहे? का? न्यायालयीन कामकाज वेळेवर सुरू होतात. ठीक आहे. समोर बघूया. आता थोडेच प्रश्न राहिलेले आहे मित्रांनो. पेन ड्राईव्ह कशासाठी वापरतात? ठीक आहे. माहिती साठवण्यासाठी. झेरॉक्स मशीनचा वापर कशासाठी करतो? कागदपत्राच्या प्रती काढण्यासाठी. कोर्टाच्या सुट्ट्या कोण जाहीर करते? जिल्हा न्यायालय प्रशासन. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हजेरी पुस्तकावर सही करणे का आवश्यक आहे? उपस्थितीची नोंद दाखवण्यासाठी. ठीक आहे. समोर बघूया. न्यायालयात पिंजरा कशासाठी असतो? बरं, आरोपीला उभे करण्यासाठी. ठीक आहे. साक्षीदाराला काय द्यावे लागते? शपथ. ठीक आहे. ॲफिडेविट असे म्हणतात वकिली भाषेत. वकिलांचे काळ्या कोटला काय म्हणतात? त्यांचा अधिकृत गणवेश म्हणजे युनिफॉर्म. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. शिपायाला सुट्टी हवी असल्यास कोणाला सांगेल? कार्यालयीन अधीक्षक किंवा न्यायाधीश. ठीक आहे. न्यायालयाचे कामकाज कोणत्या भाषेत चालते? मराठी, इंग्रजी. ठीक आहे. आणि उच्च न्यायालयात मुख्यतः इंग्लिश लँग्वेज असते. सत्यमेव जयतेचा अर्थ काय होतो? सत्तेचा विजय होतो. ठीक आहे. भारताचे राष्ट्रीय चिन्ह काय आहे? अशोक स्तंभ. मतदार निवडणूक मतदार ओळखपत्र कोण देतो? तर निवडणूक आयोग. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी. तर गोदावरीचा उगम कुठं होतो? मी विचारलं होतं अगोदर. कमेंट करून सांगा. जिल्हा स्तरावरील सर्वोच्च पोलीस अधिकारी कोण असतो? पोलीस अधीक्षक म्हणजे SP. इंटरनेटचा वापर कशासाठी होतो? माहिती मिळवण्यासाठी. कागदपत्राचे स्कॅनिंग म्हणजे काय? कागदपत्राचे डिजिटल फोटोत रूपांतर होय. न्यायालयात काम करताना सर्वात महत्त्वाचा गुण कोणता आहे? प्रामाणिकपणा. ठीक आहे. वेळेचे नियोजन, टाईम मॅनेजमेंट कशासाठी आवश्यक आहे? कामे वेळेत
पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. फाईलवर नंबर का टाकले जातात? फाईल लवकर सापडण्यासाठी. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन, तुम्ही शिपाई म्हणून का रुजू होऊ इच्छिता? हा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा एक्झाममध्ये. ठीक आहे. तर याचा ॲन्सर आहे देशाच्या न्यायव्यवस्थेत सेवा देण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, याचा ॲन्सर हा बरोबर राईट आणि खूप छान आहे. असंच ॲन्सर द्या. ठीक आहे. आणि बाकीचे व्हिडिओ पण येत असतात मित्रांनो, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती काही फ्री PDF दिलेली आहे आणि काही अपडेट वगैरे येत असतात तिथे. ठीक आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो पण जॉईन करून घ्या. धन्यवाद.